दिव्यांगांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलंय आणि आता जगजाहीर झालंय. पण तरी कधीतरीच कौतुकाची थाप द्यायचं किंवा कौतुकाचे 4 शब्द बोलायची वेळ येते, तेव्हाही यांचे माईक बंद पडतात, यांचे सोशल मीडिया हँडल्स बंद पडतात किंवा यांना ते आठवत नाहीत. हे खूप वाईट वाटतं. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोला अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर 1-2 उदाहरण देईन, त्यानंतर तुम्हाला विषय समजेल, नाहीतर मी आहेच समजून द्यायला. ज्याला 13 वर्षानंतर वर्ल्ड कप आपण जिंकला, आपण म्हणजे रोहित शर्माच्या टीमने, त्यावेळेला त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. पावसासारखा कौतुक झालं. म्हणजे मोबाईलचे स्टेटस काय, ट्विट्स काय, किंवा सोशल मीडिया काय, किंवा न्यूज चॅनल्स काय, सगळीकडून कौतुक होत होतं. परत त्याच तुलनेत पैशांचाही वर्षाव करण्यात आला. BCCI कडून असेल किंवा प्रत्येक राज्याकडून असेल. BCCIने तर 125 कोटी रुपये दिले. आपल्या राज्याने आपल्या राज्यातील खेळाडूंना, म्हणजे 4 खेळाडू आपल्या राज्यातील होते, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे आणि आपला सूर्यकुमार यादव नवीन कर्णधार, यांना 11 कोटी देऊ केले. पर त्यांचं कौतुक करण्यात आलं. मोदीजींनी तर त्यांच्या घरी बोलवून त्यांचं कौतुक करण्यात आलं. सगळ्या स्टाफचं असेल, टीम इंडियाचं असेल, यांचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक झालं ऑगस्टमध्ये. त्यानंतर 12-13 ऑगस्टला ते सगळे खेळाडू भारतात आले आणि त्यांनी जिंकलं किती होतं? फक्त 6 मेडल जिंकले होते. त्यात एकही गोल्ड मेडल नव्हता. तरीही त्यांना लाल किल्ल्यावरती बोलवण्यात आलं. चांगली गोष्ट आहे. त्यांचं प्रोत्साहन केलं पाहिजे, त्यांना चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, तेही करण्यात आलं. परत लाल किल्ल्यावर बोलवून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच ते खेळाडू आपल्या राज्यात आले. महाराष्ट्रामध्येही आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. नियमाला पायदळी तुडवलं. आणि त्यानंतर म्हणजे नियमाला पायदळी तुडवलं का म्हणतोय मी? कारण जे आपले नियम, महाराष्ट्राचे नियम काय सांगतात की गोल्ड मेडल जिंकून आल्यानंतर 1 कोटी रुपये द्यायचं, सिल्वर जिंकून आल्यानंतर 60 लाख रुपये द्यायचे आणि ब्रॉन्झ जिंकून आल्यानंतर 30 लाख रुपये द्यायचे. पण एकही भारतात पूर्ण गोल्ड मेडल आलं नव्हतं पॅरिस ऑलिम्पिकमधून, तरी त्या खेळाडूला 1 कोटी रुपये देण्यात आले. मग हे तोटा किंवा याचा भुर्दंड हा महाराष्ट्राच्या तुझोरीलाच पडला ना. पण तिथेच दुसरीकडे पॅरा ऑलिम्पिकमध्ये जवळजवळ आपण 30 मेडल म्हणजे 29 मेडल जिंकले आपण भारताने. किती अभिमानास्पद होतं. त्या खेळाडूंच्या जे दिव्यांग खेळाडूंनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल जिंकले ना, त्यांच्या डोळ्यात बघायला हवं होतं तुम्ही. ज्यावेळेला आपला तिरंगा वरती जात होता, तिरंगा आपला तिथं फडकत होता, त्याला त्यांच्या डोळ्यातून अश्रू होते. ते अश्रू कष्टाचे होते, ते अश्रू डेडिकेशनचे होते, ते अश्रू त्यागाचे होते. कारण एक हात, एखादा पाय किंवा डोळे नसतानाही त्यांनी ते कमाल करून दाखवली होती. एका तरी खेळाडूला 2ही हात नव्हते, तरी त्या तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले त्या खेळाडूंनी. पण यांचं कौतुक करायला या राज्यकर्त्यांना किंवा कोणत्याही इन्फ्लुएन्सरला 1 मिनिटही मिळू नये. कारण ज्या वेळेला पॅरिस ऑलिम्पिक असेल किंवा वर्ल्ड कप असेल किंवा बाकीचे कोणतेही खेळ असतील, त्यामध्ये जिंकल्यानंतर हे दिवस आठवडा ते न्यूज चालवतात. पण असा एकही मिनिट मिळाला नाही ज्यावेळेला दिव्यांगांनी गोल्ड मेडल जिंकले, सिल्वर जिंकले, ब्रॉन्झ जिंकले, तर एकही मिनिटामध्ये एका कोपऱ्यातही त्यांची न्यूज चालवली गेलेली नाही किंवा कोणत्या न्यूजपेपरला आलं नाही. एक ठराविक न्यूजपेपरला आले, पण बाकीच्या न्यूजपेपरमध्ये बातमीच नव्हती की. तर हे पाहून खूप वाईट वाटतं. कारण त्यांनी जसा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किंवा जसं रोहित शर्माच्या टीमने म्हणा किंवा बाकीच्यांनी जसं देशाचा मान वाढवला किंवा देशाला अभिमानास्पद कामगिरी केली होती, तसंच दिव्यांगांनी भारताचाच झेंडा वर जाण्यासाठी किंवा भारताचाच मान वाढण्यासाठी कामगिरी केली होती ना. मग त्यांचा अभिनंदन करण्यासाठी किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी हे कधी जागे होणार की असाच अन्याय प्रत्येक वेळी दिव्यांगांच्यावरतीच होणार? आणि प्रत्येक वेळी दिव्यांगांनीच अन्याय हा सहन का करावा? का दिव्यांग आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात राहत नाहीत का? की दिव्यांग तुम्हाला काहीच म्हणजे व्हॅल्यू ठरत नाहीत, असा एक प्रश्न पडतो. पण तरी जरी या राज्यकर्त्यांनी किंवा या इन्फ्लुएन्सरनी किंवा या न्यूज चॅनलनी जरी अभिनंदन केलं नसलं, तरी मी आणि माझा हा विकलांगांचा आवाज या परिवाराकडून या सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचं, जे कोणी गोल्ड मेडल जिंकले, सिल्वर जिंकले, ब्रॉन्झ जिंकले किंवा जे जिंकू शकले नाहीत, एखाद्या पावलामुळे वंचित राहिलेत त्या मेडलपाशी, म्हणजे सेमीफायनलला गेलेत किंवा एखाद्या राऊंड चुकला म्हणून ते मेडलपासून वंचित राहिलेत, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईन
की तुमची पुढील वाटचाल ही ह्याच्यापेक्षा चांगली असेल आणि ह्याच्यापेक्षा चांगले कामगिरी तुम्ही करून दाखवाल, हा विश्वास माझ्याकडे आणि आमच्या या आपल्या विकलांगांचा आवाज या परिवाराकडे आहे की तुम्ही सगळ्यात चांगली कामगिरी करून दाखवाल. त्यामुळे मी विकलांगांचा आवाज या परिवारामधील सगळ्या मेंबर्सना मी एक विनंती करेन की सगळ्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करावं. आणि मी सरकारलाही विनंती करेन की त्यांनी देशात जसा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किंवा वर्ल्ड कपमध्ये जसा देशाचा मान वाढला होता तसाच पॅरा ऑलिम्पिकमध्येही देशाचाच मान वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनाही आम्हा दिव्यांगांनाही तोच मान सन्मान मिळावा. जसा तुम्ही त्यांना दिलाय तसंच आम्हालाही मिळावा, कारण आम्ही देशाचाच अभिमान स्वाभिमान वाढण्यासाठीच झगडतोय. त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी. एकनाथजी शिंदे असतील किंवा पंतप्रधानजी असतील, मोदीजी, सगळ्यांनीच घ्यावा ही विनंती करेन. क्रीडा मंत्री असतील, क्रीडा मंत्र्यांनीही घ्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.